अटी शर्थींचं उल्लंघन करणाऱ्यांवर उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कारवाई करा। मुंबईतले रस्ते मोकळे करा। हायकोर्टाचे सरकारला निर्देश। मराठा आंदोलन प्रकरणी उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी। आंदोलनामुळे शाळा, कॉलेज आणि नोकरदारांना त्रास। जरांगे आणि वीरेंद्र पवारांना नोटीस द्या। मुंबई हायकोर्टाचे सरकारला आदेश। तर आंदोलकांना मुंबई बाहेर काढण्याच्या सूचना। मुंबईकरांना त्रास देणाऱ्या मराठा आंदोलकांवर कारवाई करावी लागणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका। कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं लागणार असल्याचंही केलं स्पष्ट। मनोज जरांगेंचा तपासणी करण्यास नकार। सरकार मुद्दाम डॉक्टरांना पाठवत असल्याचा आरोप। मागण्या मान्य होईपर्यंत तपासणी करणार नाही, मनोज जरांगेंचा निर्धार। आझाद मैदानात 5,000पेक्षा जास्त आंदोलकांनी थांबू नये। इतर आंदोलकांनी मुंबई सोडावी, जरांगेंच्या वकिलांचं आवाहन। आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नको। ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी नको। अन्याय झाल्यास आम्हीही मुंबईत लाखोंचे मोर्चे काढू। भुजबळांचा सरकारला इशारा। तर मराठा कुणबी एकच, जरांगेंचा पुनरुच्चार। आरक्षणासाठी आलेल्या आंदोलकांची जीवाची मुंबई। सीएसएमटी स्टेशनमध्ये रंगले कुस्तीचे फड आणि मानवी थर। तर काही आंदोलकांनी मांडला खो खो कबड्डीचा डाव। कुलाब्याहून फोर्टला जाताना कार अडवली। कार समोर हुल्लडबाजी केली। मराठा आंदोलकांबाबत कलाकार सुमोना चक्रवर्तीची पोस्ट। मराठा आरक्षणासाठी सरकार नवीन GR काढणार। सूत्रांची झी24 तासला मोठी माहिती। आणि सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 1100 रुपयांची तर चांदी दरामध्ये 3000 रुपयांची वाढ।